आजपासून महायुतीकडून राज्यभर मेळाव्यांचं आयोजन। मेळाव्यातून महायुती आगामी निवडणुकांचं रणशिंग फुंकणार। मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे महायुतीच्या मेळाव्याचं आयोजन। मंत्री मंगलप्रभात लोढा आणि मंत्री दीपक केसरकरांच्या उपस्थितीत होणार मेळावा। पुण्यात लोकसभा निवडणुकीच्या कामाचं व्यवस्थापन करण्यासाठी महायुतीचा मेळावा। मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार राहणार उपस्थित। कोल्हापूरमध्येही महायुतीच्या मेळाव्याचं आयोजन। पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक आणि धैर्यशील माने मेळाव्यात राहणार उपस्थित। मुंबईत रंगशारदा सभागृहात महायुतीच्या मेळाव्याचं आयोजन। मेळाव्यात आशिष शेलार आणि खासदार गजानन कीर्तीकर कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन। सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज महायुतीचा मेळावा। मेळाव्याला केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मंत्री दीपक केसरकर राहणार हजर। अहमदनगरमध्ये आज महायुतीच्या मेळाव्याचं आयोजन। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होणार मेळावा। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून रणशिंग। केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या विरोधात काँग्रेसकडून आज आंदोलन। नारायण राणेंनी हिंदू धर्मासाठी शंकराचार्यांचं योगदान काय असं वक्तव्य केलं होतं। काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा मणिपूरच्या थौबल जिल्ह्यातून सुरू होणार। काँग्रेस नेते राहुल गांधींच्या नेतृत्वात सुरू होणार यात्रा। आजपासून मुंबईत स्वच्छता मोहीम। मुख्यमंत्री शिंदे, मंत्री मंगलप्रभात लोढा, दीपक केसरकर आणि आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्या उपस्थितीत होणार स्वच्छता। पुण्यातील शिवाजीनगर गावठाण येथे मंदिर स्वच्छता अभियानाचा शुभारंभ। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रकाश जावडेकर राहणार उपस्थित। स्वच्छ, सुंदर आणि हरित मुंबईसाठी मुख्यमंत्री शिंदेंकडून महापालिकेला निर्देश। यासाठी महानगरपालिकेकडून 24 विभागांमध्ये टप्प्याटप्प्यानं स्वच्छता मोहिमेला सुरुवात। मी गद्दारांच्या घराणेशाहीवर घाव घालायला आलोय। उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा, तर अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा राष्ट्रपतींच्या हस्ते करण्याचीही ठाकरेंची मागणी। राम मंदिर उभारणीची चेष्टा करणाऱ्या उद्धव ठाकरेंचं रामप्रेम वेगळी। मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। जे घरंदाज आहेत त्यांनीच घराणेशाहीवर बोलावं। गद्दारांची घराणेशाही चालते का? गद्दार तुम्हाला लोकप्रिय आणि त्यांची घराणेशाही प्राणप्रिय आहे। उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना टोला। ठाकरे प्रत्येक वेळी बाप आणि जहागीर काढतात, मात्र उद्धव ठाकरे यांनी कोणते खड्डे खोदलेत? संजय शिरसाटांचा ठाकरेंवर हल्लाबोल। भाजपकडून आगामी लोकसभेसाठी मोर्चे बांधणीला सुरुवात। गेल्या लोकसभेत पराभूत झालेल्या 165 जागांवर नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता। नाशिकच्या डेमोक्रेसी हॉटेलमध्ये आज महायुतीच्या बैठकींचं आयोजन। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या संयुक्त पदाधिकारी राहणार उपस्थित। कितीही दबावगट निर्माण केला तरी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही, मंत्री छगन भुजबळांचं वक्तव्य। हा लढा ओबीसी समाजच जिंकणार। आता कुठलाही शकुनी पुढे आला तरी त्याला बाजूला सारू। आरक्षणाच्या नावाखाली जी दादागिरी सुरू आहे ती बंद करायची आहे। गोपीचंद पडळकरांचा मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा। भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे हयात नाहीत, मात्र त्यांची जागा मंत्री छगन भुजबळ यांनी भरून काढावी। माजी मंत्री महादेव जानकरांचे भर सभेत भुजबळांचे धरले पाय। मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी आता पुणे मनपा टीम सज्ज। पुणे मनपाच्या 1005 कर्मचाऱ्यांवर जबाबदारी, तर अहवाल करण्याची उपायुक्त चेतना केरुरे यांच्याकडे जबाबदारी। नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक थकीत कर्ज वसुलीसाठी ॲक्शन मोडवर। बँकेने 51 कोटी 66 लाख रुपयांच्या थकीत कर्ज प्रकरणी समीर भुजबळ आणि पंकज भुजबळांना पाठवली नोटीस। निकाल आमच्या बाजूने लागल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून लढीचा डाव सध्या खेळला जातोय आणि त्यापेक्षा त्यांनी न्यायालयात जावं। मंत्री शंभूराज देसाईंचा ठाकरेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल। अग्निवीर भरतीच्या नावाखाली तरुणांची फसवणूक। आमदार आणि खासदारांचा कालावधी 5 वर्षांचा, मग देशाची सेवा करणाऱ्या जवानांचा कालावधी 4 वर्षांचा कशासाठी? कन्हैया कुमार यांची केंद्र सरकारवर टीका।
महाराष्ट्रात राजकीय खेळ मांडण्यात आला आहे, परंतु महाराष्ट्र दिल्लीला घाबरत नाही. काँग्रेसचे खासदार इम्रान प्रतापगडींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल. हिंगोलीत आज महायुतीच्या मेळाव्याचं आयोजन. कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार, खासदार हेमंत पाटील राहणार उपस्थित. नंदुरबारमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या मेळाव्याचं आयोजन. मंत्री अनिल पाटील, विजयकुमार गावित आणि खासदार हिना गावित राहणार उपस्थित. जळगावमध्ये महायुतीच्या घटक पक्षांमध्ये समन्वय साधण्यासाठी मेळाव्याचं आयोजन आणि यावेळी जिल्ह्यातील मंत्री, आमदार आणि खासदार सुद्धा राहणार उपस्थित. चंद्रपूरमध्ये सुद्धा आज महायुतीच्या मेळाव्याचं आयोजन. मेळाव्याला मंत्री सुधीर मुनगंटीवार करणार मार्गदर्शन, तर यावेळी जिल्ह्यातील प्रमुख नेतेही राहणार उपस्थित. परभणीमध्ये आज महायुतीच्या घटक पक्षांचा मेळावा. पालकमंत्री संजय बनसोडे लावणार मेळाव्यात हजेरी. महायुतीतील घटक पक्षांशी समन्वय साधण्यासाठी मेळाव्याचं आयोजन. नांदेडमध्ये महायुतीचा मेळाव्याचं आयोजन. मात्र खासदार प्रताप पाटील चिखलीकरांकडून पुन्हा निवडणूक लढवण्याची घोषणा आणि त्यामुळे पक्षातल्या अन्य इच्छुकांच्या आशा आकांक्षांवर संक्रांत. मुंबई लोकलच्या पश्चिम रेल्वेच्या सांताक्रुझ ते गोरेगाव दरम्यान देखभाल दुरुस्तीसाठी मेगा ब्लॉक, तर हार्बर मार्गावर गडाळा ते मानखुर्द दरम्यान ब्लॉक. मुंबईत आजपासून कुर्ला कार्निव्हलचं आयोजन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते होणार उद्घाटन. मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा अटल सेतू वाहतुकीसाठी खुला. या मार्गावर सेल्फी काढण्यास मनाई असतानाही नागरिकांकडून सेल्फी आणि त्यामुळे MMRDनं तीव्र नाराजी व्यक्त करत न थांबता प्रवास करण्याचं केलं आवाहन. राज्यात शनिवारी कोरोनाचे 86 नवे रुग्ण. मुंबईत 17 तर ठाण्यामध्ये 9 रुग्णांची भर. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त उत्तर मुंबई विभागात महाआरोग्य शिबिराचं आयोजन. शिंदेच्या शिवसेनेचे सचिव सिद्धेश रामदास कदम यांच्या वतीनं शिबिराचं आयोजन. शिबिरात मुख्यमंत्री शिंदेही राहणार उपस्थित. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर आणि यावेळी ते शिर्डीत साईबाबांचंही घेणार दर्शन. भंडारामध्ये जिल्हा समन्वयकांच्या बैठकींचं आयोजन. पालकमंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या उपस्थितीत होणार बैठक. नंदुरबारमध्ये कर चुकवीमुळे पालिकेचा मोठा महसूल बुडाल्याची माहिती. त्यामुळे पालिकेच्या वतीनं महिन्यात ड्रोन आणि GPS द्वारे मोजमाप. त्यामुळे पालिकेला होणार फायदा.